ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. फर्स्ट बॉल क्षेत्ररक्षक निश्चितपणे आपण उमेश कर्णूक फलंदाजी इंड वरती स्ट्रायकरिंगला पाहतोय. नैनेशचा बॉल हलक्या हाताने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. धाव मिळणार नाहीये. वेगवान चेंडू त्या ठिकाणी फेकलाय नैनेश या गोलंदाजानं, जिथे उमेश कर्णूक आणि प्रतीक पाटील ही जोडी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश कर्णूक या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये जरूर आहे, मात्र इथून चांगला फॉर्म दाखवावा लागेल. चांगली धावसंख्या त्या ठिकाणी बनवावी लागेल आपल्या टीमसाठी. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न इथून करावा लागेल. एक धाडसी निर्णय घेतलाय, प्रथम फलंदाजी करायची आम्हाला आणि इथून मात्र त्या धावा जमवाव्या लागतील. ओहो, काय चेंडू फेकलाय. पंचांकडे लावली, अपील केली आणि इथून मात्र पंच सांगतायत की कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. तर चला त्या ठिकाणी विनंती करतो शेलारपाडा संघ, आपण लगेचच फील्ड सेट करायचंय. पंचांचा निर्णय निश्चितपणे अंतिम असेल. खूप चांगले त्या ठिकाणी अंपायरिंगची भूमिका आजच्या रात्रीमध्ये साकारत असताना तीनही पंचांचं पॅनल तुम्ही पाहतोय. सँडी फालकर सर असतील, त्यानंतर सुधीर पाटील सर असतील आणि त्याचबरोबर प्रशांत फडके सर असतील. या तीनही पंचांचं सहर्ष स्वागत असेल. खूप चांगले त्या ठिकाणी निश्चितपणे आज या स्पर्धेसाठी आपलं योगदान देत असताना आपण पाहतोय. तर पहिलं 2 बॉल आपण पाहिले जिथे नैनेशनं फेकलेत आणि त्या नैनेशची गोलंदाजी मात्र अफलातून राहिली आहे. नैनेशनं फेकलेले आतापर्यंतचे 2 बॉल डॉट राहिलेत. उमेश कर्णूक वरती त्या ठिकाणी वरचढ ठरतोय नैनेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस देखील पाहायचंय. पंचांकडे अपील झाली आहे. यस, यावेळेस पंच सांगतायत की पंच निश्चितपणे सल्ला मसलत करतील. इथून पाहायचा निर्णय त्या ठिकाणी योग्य जो निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचेल. खूप चांगली त्या ठिकाणी अंपायरिंगची भूमिका आपण 2 पंचांच्या माध्यमातून पाहतोय. तर इथे फलंदाज मात्र सेफ असेल, जिथे बॉडीचा वेध घेऊन चेंडू त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी एज नव्हती आणि इथून मात्र आपण पाहतोय सुरक्षितरित्या उमेश कर्णूक स्ट्राईक करीनला असेल. मात्र आतापर्यंतची फलंदाजी आपण पाहिली, थोडीशी दमचाक झाली आहे, थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. कारण इथून पहिल्या 3 बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केली नाही गोलंदाज नैनेशनं. व्हेरी गुड बॉलिंग, पूर्णतः डॉमिनेट करतोय आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेचा बॉल. इथून मात्र आपण पाहतोय चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि फाईन लेग क्षेत्रातून या मॅच मधला पहिला चौकार उमेशच्या बॅटमधनं. इथून मात्र आपण पाहतोय उमेश कर्णूक ज्याला शांत करण्यात यश आलं होतं पहिल्या 3 बॉलवरती. मात्र त्यानंतरचा 4था बॉल जसा शॉर्ट पिच लेनचा भेटला त्याला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. 4 धावेसाठी हा चौकार आपण पाहतोय. उमेश कर्णूक आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन करतोय 4 धावा गुणतालिकेवरती. पुन्हा एकदा गोलंदाज नैनेश. यावेळेसचा बॉल पॅडवरती आदळलाय. पुन्हा एकदा लाऊडली अपील होतीये, मात्र हाईट फॅक्टर पंचांनी पाहिलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नैनेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करायची आहे, प्रेशर असतं गोलंदाजावरती, मात्र ते प्रेशर न घेता ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, आपल्या खांद्याचा त्या ठिकाणी वापर करत असताना जी वेगवान गोलंदाजी केली आहे ती मात्र अफलातून राहिली आहे. अविश्वसनीय गोलंदाजी या मॅच मध्ये साकारत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नैनेश हा गोलंदाज अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे, मात्र फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा उमेशसाठी बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू खेळाय जिथे पहिला चौकार आला होता, त्याच दिशेमध्ये फाईन लेग मध्ये आलेला हा दुसरा चौकार.
पहिलं षटक संपलं जिथे पहिल्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज नैनेशने गोलंदाजी केली, 2 चौकार जरूर आले, मात्र त्यानंतर 4 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. एकूण 8 धावा त्या पहिल्या षटकामध्ये आल्या. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली जरूर, मात्र उमेश कर्णूक थोडासा नाराज असेल कारण 4 डॉट बॉल खेळलाय. मात्र त्याच्या बॅटमध्ये जे 2 चौकार आले ते देखील त्याला कुठेतरी आत्मविश्वास नक्की देतील. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये असो अथवा आपल्या जीवनामध्ये असो तुम्हाला आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल, आत्मविश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल. मी हे करू शकतो, माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, ही मात्र दाखवावी लागेल. कारण जर विचार केला आपल्याकडे टॅलेंट असतो मात्र त्याला जोड जर आत्मविश्वासाचे असेल तर निश्चितपर्यंत यशाचं शिखर तुम्ही प्राप्त करू शकाल. आणि तोच प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर थोडीशी दमछाक झाली आहे, फक्त 8 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. आणि जी मोठी धावसंख्येचं स्वप्न तुम्ही मैदानामध्ये घेऊन उतरलाय ते मोठी धावसंख्या उभारण्यासाठी इथून मात्र कष्ट करावे लागतील. कारण कष्टाविण फल नाही आणि केल्याविण होत नाही साध्य जनी. तुम्हाला करावं लागेल, कष्ट इथून करावे लागतील तरच निश्चितपणे या मॅच मध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल आई जगदंबा 11 खानाव संघ. मात्र पाहायचं धावफलकावरती 8 धावा असताना नवीन गोलंदाज मैदानामध्ये संदेश हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जो पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली नैनेशनं, मात्र जमेची बाब ही असेल की उमेश कर्णूक आणि प्रतीक पाटील हे दोन्ही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत, अजूनही मैदानामध्ये संघर्ष करतायत आणि त्यांच्या बॅटमधनं धावा येणं त्या ठिकाणी अपेक्षित असेल ती खानाव टीमसाठी. 9 धावा गुणतालिकेवरती संदेशच्या पहिल्या बॉलवरती 1 धाव, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेसचा बॉल शॉर्ट पिच लेनचा होता, प्रति हल्ला केलाय आणि फेकून दिलाय, चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नर क्षेत्रातून येतोय हा पहिला षटकार. मूर्तिकेचे पावित्र्य राखीले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजून या केला सिंधोत्सव साजरा छत्रपती तुझा मानाचा मुजरा, छत्रपती तुझा मानाचा मुजरा. धावफलकावरती धावा लागल्या टोटल 15. पहिल्या षटकाराला फलंदाज उमेश कर्णूक ज्यासाठी ओळखला जातो ती फलंदाजी मात्र करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेगचा चेंडू होता, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी होते, 1 धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना संघाची टोटल धाव पोहोचेल 16 रन्स, 16 धावा गुणतालिकेवरती. खेळाचा पूर्वार्ध पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये खानाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना उमेश कर्णूकनं आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार त्यानं दाखवलाय, 8 बॉलचा त्यानं खेळ केलाय आणि त्याच्यामध्ये मात्र 15 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी देतोय. यावेळेस मात्र पाहतोय प्रतीकच्या बॅट मधून यावेळेस येईल हा आणखीन एक षटकार. याच दरम्यान आगमन झालेलं आहे आमच्या अतिथी मान्यवर श्रीराम इलेव्हन चिंचोली संघाचे एक आदर्श खेळाडू 40+ लिजंड खेळाडू आणि तेवढेच चांगले आपण पाहतो या कोच आहेत हरिशेठ शेळके साहेब यांचे आगमन झालंय. आपलं स्वागत आहे, या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर निश्चितपणे उमेश कर्णूक साठी बक्षीस देखील आलंय. हरिभाऊ शेळके यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅक 2 षटकार डोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज उमेश कर्णूकला देखील दिलं जाईल. उमेश कर्णूकचा त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगला खेळ आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी बक्षीस देखील आलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 लगातार षटकार जर उमेश कर्णूकने लगावल्या तर हरीश शेळके यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या षटकारानं धावगती त्या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावा गुणतालिकेवरती. गोलंदाज अंडर प्रेशर, यावेळेस मात्र चांगला झेल तिथे टिपलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये झेल घेणं कठीण असतं, मात्र समोर त्या ठिकाणी डाईव्ह मारून एक चांगला झेल टिपला आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट त्या ठिकाणी आपल्या टीम साठी दिला. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं होतं प्रवीण दाभणेनं हा झेल टिपलाय आणि पहिला हादरा लागतोय तो खानाव टीमला.
षटकार जरूर लगावला प्रतीकनं, त्यानंतर थोडीशी लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज संदेशनं आणि तो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये जो झेल टिपला होता, अफलातून झेल तुम्हाला पाहायला मिळाला. कारण बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र म्हटल्यानंतर निश्चितपणे क्षेत्ररक्षणाचा दर्जा तितका चांगला असणं फार गरजेचं आहे. कारण बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चितपणे एक संघाचा चांगला क्षेत्ररक्षक नेहमी पाहत असता आणि तेच त्या ठिकाणी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि समोरच्या दिशेमध्ये डाय लगावत तो झेल त्या ठिकाणी टिपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय पाटील. संजयसाठी हा बॉल होता. चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अडवला जाईल. फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेच्या मदतीनं इथे एंड ऑफ द सेकंड ओव्हर दुसरं षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आलाय आणि इथून मात्र धावपलकावरती धावा लागल्या. जिथे प्रथम फलंदाजी करणारा आई गावदेवी जगदंबा 11 खानाव संघ जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज बाद असताना 23 या धावसंख्येवरती. याच दरम्यान आम्ही विनंती करीत आहोत, अलीकडच्या काळामधील खानाव गावचा रफ्तारचा सौदागर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आपल्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी आपण पाहिलं की 1000 विकेट्स कंप्लीट केलेल्या आहेत क्रिकेटच्या, त्यांच्या अल्पेशभाई मुंडे यांचं इथं आगमन झालंय. अंकुशभाई शेळके, आमचे सँडी पालकर, आमचे हरीशेठ शेळके यांच्या वतीनं तुम्हाला विनंतीचा कॉल आहे की आपण मंचावरती यायचा. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर नैनेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले होते नैनेशने गोलंदाजी केली, ज्यांना टोटल धावा त्या ठिकाणी खर्च केल्या फक्त 8. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि इथून मात्र पाहायचं आहे कशा रीतीनं त्या ठिकाणी गोलंदाजी करेल. टोटल धावा धावपालकावरती आपण 23 पाहतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये नैनेशला त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राचारण केलंय संघनायकानं. तर चला विनंती करतोय, 12 मिनिटे त्या ठिकाणी आपण घेतली आहेत 2 ओव्हरसाठी. फक्त 8 मिनिटे आहेत आणि त्या 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. याकडे देखील लक्ष असू द्या शेलारपाडा संघ. नैनेश सज्ज झालाय. समोर संजू पाटील, हार्ड हिटर फलंदाज. ओहो, काय बॉल आहे, काय वेगवान चेंडू त्या ठिकाणी फेकलाय आणि इथून मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जितक्या वेगाने त्या ठिकाणी चेंडू फेकला जातोय की फलंदाजाचे बॅट तिथपर्यंत पोहोचण्या अगोदरच चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला होता आणि इथून मात्र काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ज्या नैनेशनं पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचं स्पेल हाताळलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी याही ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा संजूला शांत केलंय. संजू म्हटल्यानंतर या संघाचा ट्रम्प कार्ड आहे, या संघाचा तारणहार आहे आणि त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा संजूसाठी परफेक्टली इंटू दी ब्लॉक ऑल. मात्र इथे साथ लाभत नाहीये क्षेत्ररक्षणाची. विकेटच्या मागे झालेली चूक आणि इथे आपण पाहतोय आलेला हा नशिबाचा चौकार खानाव टीम साठी. गोलंदाजी खूप सुरेख होते. चांगली गोलंदाजी तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळते नैनेशची. मात्र यष्टिरक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. या बॉलवरती चौकार मिळाला. या 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. टोटल धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद, 27 धावा. यापुढील जो सामना आहे तो सामना असोडगाव आणि ब्राह्मण करवले या 2 संघादरम्यान होणार आहे. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करतो की टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची. तर निश्चितपणे आपण पाहतोय चांगला प्रयत्न होता. रनआउटची संधी जरूर होती, मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला जरूर, मात्र बेस त्या ठिकाणी निघाले नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की त्या सेफली त्या ठिकाणी फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय उमेश कर्णुक. इथून मात्र 1 धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. 28 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना फलंदाजी करणारा खानाव संघ आपण पाहतोय. मात्र इथून आपण पाहायचंय उमेश कर्णुक पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला, ज्याच्या बॅट मधनं 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत आपण पाहिलंय. तोच उमेश कर्णुक पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला 15 धावेचं योगदान त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलंय. मात्र पाहायचंय नैनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो, काय चेंडू फेकलाय, काय चेंडू फेकलाय. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. मात्र इथे पाहायचंय पंचांकडे अपील झाली होती लेग बिफोर साठी, मात्र तिथून पंच त्या ठिकाणी सांगतायत हाईट फॅक्टर त्या ठिकाणी जास्त आणि परिणामतः फलंदाज सुरक्षित असणाऱ्या रनआउटची संधी देखील तिथे होती. मात्र मोक्याच्या क्षणी निश्चितपणे पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये
फलंदाज आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरक्षितरित्या उमेश कर्णुकला मैदानामध्ये खेळताना पाहतोय. मात्र काय गोलंदाजी, अविश्वसनीय गोलंदाजी या षटकामध्येही देखील साकारत असताना आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज ज्याच्यामध्ये एक मिसफिलचा चौकार देखील आला होता. टोटल धावेचा विचार केला 28 धावा. उमेश कर्णुक क्लीन बोल्ट दांडी गुल परतावं लागेल, दुसरा झटका लागेल फलंदाजी करत असताना खानाव टीमला. काय गोलंदाजी केली, ज्या पद्धतीचा वेग त्याच्याकडे, जे व्हेरिएशन त्याच्याकडे, त्याच्यातून मात्र पूर्णतः बांधून ठेवलं खानाव टीमला आणि प्रेशर टाकलं होतं फलंदाजांवरती आणि त्या प्रेशर मध्ये येऊन फलंदाजी करायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र उमेश कर्णुक देखील बाद झालाय आणि इथून मात्र जे प्रेशर होतं ते प्रेशर आणखीन वाढताना पाहायला मिळतील. अडचणी त्या ठिकाणी वाढल्यात, मात्र अडचणीवरती मात करून पुढे जावं लागेल. कारण इथून जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. एक फायटिंग स्कोर तिथे उभा करावा लागेल तरच या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल खानाव संघ. मात्र जिथपर्यंत संजू पाटील मैदानामध्ये आहे तिथपर्यंत मात्र आशा असतील त्या खानाव टीम साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील, याच्याकडे देखील ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि तोच योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकर इनला. मात्र पाहायचे या ओव्हरमध्ये नैनशनं पूर्णतः रोख लावली धावांवरती. 28 धावा गुणतालिकेवरती सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इथे सेफ लँडिंग होईल. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथून मात्र या 2 धावा या बॉलवरती आल्या आणि एंड ऑफ द थर्ड ओव्हर तिसरं षटक त्या ठिकाणी समाप्त झालंय. आणि तिसऱ्या षटकाच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक निश्चितपणे असेल तर पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. 3 षटकानंतर जिथे धावफलकावरती टोटल धावा आपण पाहिल्या 30 या धावसंख्येवरती त्या ठिकाणी फलंदाजी करतोय खानाव संघ. हॅलो, तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकामध्ये जिथे धावफलकावरती धावा आपण पाहतोय आई गावदेवी जगदंब खानाव संघ त्या ठिकाणी पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. अजूनही 2 षटकांचा इथे खेळ बाकी आहे. संजू पाटील आणि योगेश पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल दाभणे हा गोलंदाज त्या ठिकाणी आलाय. तर चला स्पीडअप करायचं. इथे 16 मिनिटं त्या ठिकाणी घेतलेत आपण 3 षटकांसाठी. 4 मिनिटांमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा षटक संपवायचा आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आपल्याला शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावं लागेल, याकडे लक्ष असू द्या. पुन्हा एकदा वारंवार त्या ठिकाणी आपल्याला कॉल करतोय. 16 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी घेतलीत, पहिल्या 3 षटकासाठी, आणि इथून मात्र शेवटचं 4थं षटक आहे. या 4थ्या षटकाला तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. समोर स्ट्रायकर इनला फलंदाज संजू पाटील. एक आक्रमक शैलीचा खेळाडू, मोठ्या स्ट्रोकसाठी ओळखला जातोय, चांगली इनिंग साकारण्यासाठी ओळखला जातोय. आपल्या डावाला सावरण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. तो संजू पहिल्या बॉलवरती प्रहार केलाय आणि इथून पाहायचंय लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक होते, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत असा षटकार.
थँक्यू. तर निश्चितपणे बिंदास भाई ठोंबरे या खानाव संघाचं निश्चितपणे एक खानाव संघासाठी नेहमी ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहतं, जे एक मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, ते बिंदास भाईंचं हे सॉन्ग त्या ठिकाणी आपण ऐकलं. एक चांगलं त्या ठिकाणी शिवसेनेचं एक कर्तृत्व नेतृत्व त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथून मात्र गोलंदाजानं कमबॅक दाखवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं हर्षलनं आणि इथून मात्र येते डॉट बॉल. 36 धावा गुणतालिकेवरती. ओहो, काय बॉल, काय चेंडू फेकलाय, अतिशय वेगवान आणि तितकाच परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर काय असतो याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतोय. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जसप्रीत बुमराहकडे यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून पाहतोय, त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळेस साकारली. परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या बॉलवरती संजू पाटीलला कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, डॉट बॉल त्या ठिकाणी त्याने खेळलाय. वारंवार डॉट बॉल्स त्या ठिकाणी येत आहेत. प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र शॉर्ट पिच लेनचा बॉलला मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे पाहायचं क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आपण पाहिली आणि इथून मात्र झेल होते ड्रॉप आणि इथून मात्र एकेरीला केलं दुहेरीमध्ये कन्वर्ट. या बॉलवरती मिळतील 2 धावा. चांगला प्रयत्न जरूर झाला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरचा प्रवास होता, मात्र तिथे झेल ड्रॉप झाला आणि या 2 धावा मात्र या बॉलवरती मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली. ती धावफलकावरती टोटल धावा आपण पाहतोय 38. 38 धावा गुणतालिकेवरती इथून मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. हर्षल दाफने ज्याच्यावरती एक षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल्स पाहायला मिळाले, त्यानंतरचे 2 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस प्रहार केलाय संजूनं, ताकदीचा वापर केलाय आणि इथून मात्र चेंडूला सरळ फेकून दिलाय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध येतोय हा ब्रँडेड असा षटकार. थँक्यू डीजे. काय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. संजू पाटील, मी मगाशी म्हटलं होतं, या संघाचा तारणहार आहे, या संघाचा एक चांगला खेळाडू आहे, या संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि तीच फलंदाजी आपल्या बॅटमधनं दाखवत असताना या मॅच मध्ये. लास्ट बॉल असेल. हर्षल दाबने थोडंसं प्रेशर मध्ये 2 षटकार त्याने खाल्लेत, जिथे फलंदाज संजू पाटील आक्रमक बनलाय. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले. टोटल धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती 44 रन्स. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक. चांगला चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला आणि इथून मात्र डॉट बॉल आणि इथे मात्र होते 4थं षटक समाप्त. आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस जिथे धावफलकावरती धावा लागल्या त्या गावदेवी जगदंब खानाव टीमच्या टोटल धावा आपण पाहतोय 44. बाबा 11.00 ची सरासरी आणि इथून मात्र शेलारपाडा टीमचं देखील आम्ही कौतुक करू. अवघ्या 20 मिनिटांमध्ये त्यांनी 4 षटकं कंप्लीट केली, जी त्यांना निश्चितपणे 4 षटकासाठी 20 मिनिटं दिली होती. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं त्यांनी कंप्लीट केले, त्यांचं देखील कौतुक करूया. आणि इथून मात्र आपण अशाच पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी प्रत्येक संघाकडनं करणार आहोत. तर चला, मी विनंती करतोय, लास्ट कॉल असेल नाणेफेकीसाठी. ब्राह्मण करवल्या आणि असूटगाव या दोन्ही टीमच्या संघनायकांना लास्ट कॉल आहे. लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं, लगेचच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाहीतर दोन्ही संघाला त्या ठिकाणी निश्चितपणे जर आले नाही तर 1 षटक त्या ठिकाणी कमी केलं जाईल, असा आयोजकांचा कडक इशारा आपल्याला आलाय. आणि जर एक संघ असेल तर दुसऱ्या संघाला निश्चितपणे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर चला, विनंती करतोय, ब्राह्मण करवल्या आणि असूटगाव दोन्ही टीमच्या संघनायक यायचं. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये जसं संजू पाटील बरसलाय तसं मात्र इथून योगेश पाटीलनं देखील आक्रमणाला सुरुवात केली आणि शेवटच्या ओव्हर मधला पहिल्याच बॉलवरती दिलाय तडाखा, ठोकलाय हा षटकार.
थँक्यू डीजे. इथून मात्र योगेश पाटील आक्रमक बनलाय आणि पहिल्याच बॉलवरती दिलेला तडाखा षटकारासाठी आपण पाहिलाय. 50 रन्स कंप्लीट, 50 धावा गुणतालिकेवरती प्रथम फलंदाजी करत असताना खानावट टीमच्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये टिपलेला हा झेल आपण पाहिलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय तिसरा आद्रा लागतोय 50 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. निश्चितपणे बिंदास भाई ठोंबरे म्हटल्यानंतर समाजसेवेसाठी नेहमी पुढे असणार आहे. गोरगरिबांसाठी निश्चितपणे ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहतं, गरिबांसाठी निश्चितपणे चांगलं त्या ठिकाणी मदत अनेकदा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि तेच असे बिंदास भाई ठोंबरे ज्या पनवेल शहर प्रमुख शिवसेना यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथून मात्र आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता योगेश पाटीलच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला गोलंदाज आपण पाहतोय प्रवीणनं आणि प्रवीणला मिळालेली ही सफलता आपण पाहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकलाय नीरज पाटील. इथे मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय. मात्र अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कुठलं टार्गेट इथे सेट होईल? नीरजसाठी हा शॉर्ट पिच लेनचा बॉल. थोडीशी यष्टिरक्षकाने केलेली चुकी. गोलंदाजानं खूप चांगली मेहनत केली जरूर, मात्र इथे आपण पाहतो बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती फलंदाजी करणाऱ्या खानावट टीमला. आणि बेनिफिट काय तर बेनिफिट हे आहे की फलंदाज संजू पाटील स्ट्रायकर इनला जी मेहनत गोलंदाजानं आतापर्यंत दाखवली त्याच्यावरती मात्र पाणी फिरत असताना यष्टिरक्षकाला आपण पाहिलंय. आणि संजू पाटील मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला सज्ज झालाय, ज्याच्या बॅटमधनं खूप चांगली फलंदाजी पाहिली आहे. आतापर्यंत 10 बॉलमध्ये 19ची त्या ठिकाणी मॅरेथॉन इनिंग साकारली आणि आपली टीमला त्या ठिकाणी सावरण्याचं काम केलंय. तो संजू पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. संजूसाठी हा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. शॉट निश्चितपणे आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र फलंदाज संजू पाटील बॅक टू द पवेलियन. संजू पाटील बाद झालाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 51 धावा असताना तिसरा आद्रा लागलाय. जिथे खानाव संघाला आपण खेळताना पाहतोय सचिन मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा हा संघ पाहतोय. आणि सचिन मुंडे यांचे पिताश्री निश्चितपणे गणू मुंडे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकल त्या ठिकाणी देण्यात आलंय. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी प्रत्येक मान्यवरांकडनं त्या ठिकाणी निश्चितपणे चांगले योगदान दिलं जाते. त्या सर्व दानशूर दात्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी जी आपण 2 व्हीलर बाईक पाहतोय ती देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. ती रमेश शेठ पाटील या स्पर्धेचे प्रणेते आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधव. 51 धावा गुणतालिकेवरती. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस होता. कार्पेटच्या आधारे चेंडूला खेळलाय. चेंडू त्या ठिकाणी जातोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. थोडंसं फंबल झालं. क्षेत्ररक्षक 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी निघाल्या. रिस्की रन आहे. मात्र इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अविनाश रनआउटच्या स्वरूपामध्ये जाईल मैदानाच्या बाहेर. लागेल आणखीन एक आद्रा. वरती जिथे तिसऱ्या धावेसाठी हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. टोटल 53 धावा. अजून या ठिकाणी जर विचार केला तर काही बॉलचा त्या ठिकाणी खेळ शिल्लक असताना 53 धावा गुणतालिकेवरती लागल्यात. स्ट्रायकरिंगला योगेश पाटील त्यानं स्ट्राईक घेण्यासाठी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तोच पुन्हा एकदा स्ट्रायकरिंगला.
प्रतीकसाठी हा बॉल आणि इथून मात्र पाहायचं प्रहार चढवलाय आणि प्रहार मात्र करत असताना हा चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. शेवट गोड करणारा हा योगेश बॅट मधनं येतोय हा षटकार. कौल देखील उडवला जाणार. दोन्ही संघ तितकेच ताकदवान संघ. अंकुशदादा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला गेला आणि टॉस होता. कॉल होता हेड. टॉस जिंकला निर्णय काय असणार प्रथम क्षेत्ररक्षण. आता या क्रीडांगणावरती ज्या वेळेला आपण पाऊल टाकलं स्पर्धेविषयी काय बोलणार आयोजन कसं वाटलं? खूप छान वाटतंय. स्पर्धा पण चांगल्याच होतात इथे. आम्ही नेहमी खेळतच असतो इथे. फिल्डिंग करत असताना 5 ओव्हरची मॅचच्या समोरच्या टीमला किती धावांपर्यंत आपण थांबू शकाल? जास्तीत जास्त 40 ते 45 धावांवरती रोखण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट असता आणि आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही जर टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती आणि आमच्या वाट्याला बॅटिंगच आलेली आहे. आणि जो आता आपल्याला निर्णय हवा होता तो बॅटिंगचा निर्णय आलेला आहे. बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरच्या टीमला किती धावांचा आपण टार्गेट द्याल? जास्तीत जास्त धाव काढण्याचा प्रयत्न असेल आमचा. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. आपण बघतो अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा जिथे मात्र या स्पर्धेनं संपूर्ण रायगड जिल्ह्याला पनवेल तालुक्याला वेळ लावल्या अशी मात्र नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थांच्या खरं तर मेहनतीला फळ मिळत असताना आणि या चषकाचं खऱ्या अर्थानं नावच आहे ग्रामस्थ मंडळ चषक 2025. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण बघतो. चला चला प्लीज वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. धन्यवाद. कैलास सरांना आपण खरं तर या पहिल्या डाबामध्ये ऐकत होतो मी. पुन्हा एकदा समालोचक सुनील लांबोर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्ष द्या. आता आपल्याला या मॅच मध्ये तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळणं खरं तर गरजेचं आहे. विजयासाठी तुम्हाला या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या बॉल 30 आणि 30 बॉल मध्ये खरं तर 60 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. 30 चेंडू 60 धावांची गरज. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. प्रवीण आणि त्यांच्या सोबतीने नैनिश. गोलंदाजी मार्कवरती पंकज भगत ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पंकज तयार झाला. सामन्याला सुरुवात. बॉल आता तयार होतो. पहिलाच बॉल फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळतात. चांगला निर्णय चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावांचा
श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅटिंग करणाऱ्या शेलारपाडा या टीमचा. खरं तर दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या विरोधात सध्या खेळ खेळत असताना आपल्याला बघायला मिळतात. 5 दिवसाची ही स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि 22 तारखेला खरं तर शेवटचा दिवस फायनल डे. यावेळेला फटका प्रतिम आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट डाऊन दी ग्राउंड बॉलला उचलला फेकून दिलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. पॉवरफुल स्ट्रोक 6 धावा ठोक. संगणक आपण इथे पाठवायचे आहेत कारण काहीशा फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करायचे. त्यासाठी मी इथे विनंतीचा कॉल करतोय. टीम बुकर पाडा. थँक्यू. बोलो तयार. आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. कव्हर पॉइंट रिझन मध्ये षटकाराचं दिलं प्रत्युत्तर विकेटनं. बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन बाद. नाइनेश बॅक टू द पॅव्हलियन. ठोक. आतमध्ये यायचंय. वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा प्लीज. अजून भरपूर सामने आम्हाला कव्हर करायचे. प्लीज थोडस सहकार्य करा. खेळाडूंना खरं तर विनंती आहे थोडस तुम्हाला सहकार्य करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनियाड नंबर 3 मध्ये समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया समीरच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं फलंदाजी केली जाणार. गोलंदाजाचं कौतुक करू कारण षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्याने मात्र केलं. गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा. पंकज भगतचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर आहेत. एका हातानं खरं तर एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि इथे पहा पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. आता स्ट्रायकिंग इनला पहिलाच बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. वाव काय टायमिंग होता. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावा षटकार. थँक्यू. प्रवीण दाबणेच्या बॅटमधनं नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं 14 धावा धावफलकावरती आता आपण बघतो. पहिल्या ओव्हरमधील हा शेवटचा बॉल बॉलत या पंकजचा हा बॉल मिस्टर स्ट्रोक आहे. बॉल हवेत पकडला जातोय. शेल पहा इथे पहा विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 2 आणि बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. सेकंड विकेट गॉन. बॅट्समन बाद. चौदा धावा धावफलकावरती आपण बघतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या आपण बघताय श्रीराम इलेव्हन चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 18, 19, 20, 21, 22 खरं तर 5 दिवसीय स्पर्धेचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र क्रिकेटचा कुंभमेळ
आपल्याला बघायला मिळेल. याच क्रीडांगणावरती आज गावदेव मैदान चिंचवलीचे हे क्रीडांगण प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं डे नाईट फॉर्मॅट मधील या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं भरपूर क्रिकेटचा आनंद लुटायला मिळतोय. एक चांगली बाब आहे. या स्पर्धेतील फर्स्ट टायटल 1,11,111, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555. त्यामुळे देखील एक चांगला बॉल. तृतीय क्रमांक 25,555, चतुर्थ 25,555 आणि पंचम पारितोषिक 25,555 आणि षष्टम पारितोषिक 25,555 आणि ब्रँडेड आकर्षित ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर साठी देखील बायसायकल आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी ही मालिकावीराची मोटरसायकल बाईक. यावेळेला मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. बॉल हवेत, फटका फसलाय. खूप चांगला झेल इथून मात्र पकडलाय आणि बॅट्समनला आता दिला जातोय परतीचा इशारा. मिडॉनच्या रिझर्व मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन बाद झालाय. थँक्यू. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती फक्त 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 बॉल मध्ये 46 करायचे आहेत. 22 चेंडू 46 धावा, 46 धावा 22 चेंडू. काही गणणार या मॅच मध्ये येणारा नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या सोबतीने हरीश देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोघांना आता एक चांगले पार्टनरशिप इथून मात्र डेव्हलप करावी लागेल आणि इथे खेळपट्टीवरती तग धरून एक चांगला खेळ दोन्ही खेळाडूंना इथून मात्र दाखवावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड होता परंतु त्या वेगाचं प्रत्युत्तर दिलंय. बॉल चाललाय, 1 बाउन्स सीमा पार, रन्स मिळतात 4, रिकाम्या जागा भरा येतोय चौकार. चार धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल 18 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय 3 गड्यांच्या मोबदला. समीकरण पहा, 21 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. गोलंदाज बॉलिंग करणारा संघ वेळ कमी घ्या. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. 21 बॉल मध्ये आता 42 करायचे आहेत. हवेचे झोके मैदानाच्या आतमध्ये मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार झाला. 21 मध्ये 42 धावांची गरज असताना पाहूया आता इथे गोलंदाज त्याची कमाल दाखवेल का. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव, काय फटका सजवलाय. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि या खेळाडूचा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. ठोक बॉलवरती 2 चौकार आलेले आहेत. पाहूया तिसऱ्या बॉलवरती आता चौकार येईल का, की इथून मात्र गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती पहा. काय कमालीची फलंदाजी करत असताना गौरव आले आणि मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके लगावतात. ही एक चांगली बाब आहे. 20 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. बॉलिंग करणारा संघ आता जर आपण जास्त प्रकारचा वेळ घेतला तर लक्ष द्या. डेथ ओव्हर मध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॉल तयार. ओ यावेळेला हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. समीकरण बदलला. 20 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. 20 चेंडू 37 धावा. गौरव दाबणे सध्या चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला खरं तर टिकून राहावं लागेल. त्याला एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र जमवावी लागेल.
याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे, तिथे फिल्डर रनआउटची संधी, परंतु इथे मात्र संधी गमावली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे इथे एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ मी मगाशी उल्लेख केला की मातब्बर संघ आहेत, सहजासहजी हार मानणारे नाही आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपला, 25 धावा अजूनही मात्र या मेंडेटरी दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील 1 बॉल बाकी आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवर आता काय घडणार आहे. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे पहा स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून इथून मात्र गॅप शोधलाय. बॉल थांबणार नाही, या बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत 4 रन चौकार. 2 ओव्हरचा टीम मीटिंग आता बिलकुल चालणार नाहीये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा, 31 धावा 18 चेंडू. 18 बॉल मध्ये आता 31 धावांची गरज आहे. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर इथून तुम्हाला 5 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे विजयासाठी या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये आता 31 करायचे आहेत, काय घडणार आहे. अठरा बॉल मध्ये 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आता कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल. हे देखील आता पाहिलं जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतात प्रज्वल पाटील यांच्यावरती. खरं तर एक महत्वपूर्ण षटक हाताळण्याची एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. पाहूया ते इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणार आहेत. प्रज्वल पाटीलचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा बॉल, बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु भरपूर दूर होता. आणि तिथे पहा पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत आलाय की हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. समीकरण बदलले. 18 बॉल मध्ये 30. बिगिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र आता बॅटरला संतुष्ट राहावं लागेल. येणाऱ्या 17 बॉल मध्ये आता 29 करायचे आहे. 17 चेंडू 29 धावा. सतरा चेंडू 29 धावा, 29 धावा 17 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो प्रज्वल पाटील. प्रज्वल मात्र इथून मात्र तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी थांबतोय प्रज्वल, वेळ घेतोय. त्याला माहिती आहे प्रत्येक बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, अक्षरशः या बॉलला खोदून काढलं होतं. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना परंतु धावफलकावरती आता धावा जोडल्या जात आहेत. एका धावेने इथून मात्र धावफलकावरती धावफलक हे हलतं झुलतं ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. समीकरण पहा 16 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. 16 बॉल मध्ये 28 धावांची गरज. हॉरिस साठी टाकलेला हा बॉल इनफिल्डच्या वरनं काय फटका सजवलाय. स्क्वेअर कटचा अतिशय देखणा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. ठोक डीजे.
डॉट बॉल जरूर आला. समीकरण 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 14 बॉल मध्ये तुम्हाला 4 षटकार इथून मात्र मारावा लागतील. काय घडतंय. हरेश आणि गौरव यांनी खरं तर एक चांगली पार्टनरशिप जरूर डेव्हलप केली आहे. खेळपट्ट्यावरती तग राहून इथून मात्र बॅटिंग करतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डच्या वरना फटका सजवलाय. तिथे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि या मोमेंटला 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आता आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जरी चौकार आला तरी सुद्धा मी कमबॅक करू शकतो हे दाखवले या गोलंदाजांना. प्रज्वल पाटील नावत त्यांच्या पाटील म्हणजे ती पाटील की आता इथून मात्र दाखवली जाते. शेवटच्या बॉलवरती याही वेळेला आपल्या फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलंय. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक आता संपलंय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 11च्या सरासरीनं 22 धावा तुम्हाला मात्र इथून कंप्लीट कराव्या लागतील. यश डीजे येऊ द्या. इथे जर का आपण बघितलं तर आता पहा 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये इथे 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये. चला प्लीज घाई करावी लागेल. सातत्यानं वेळेच्या संदर्भात सूचना आम्ही करतोय. खरं तर 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला हवी होती. आतापर्यंत 17.5 मिनिटांचा वेळ घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. यावेळेला देखील आणखीन एक तेज आणि तरार बॉल परंतु पंचांचा इशारा. वाईड बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. 12 बॉल मध्ये 21 करायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. काय घडणार. 12 बॉल मध्ये 21. यावेळेला देखील फॉलिंग स्वीप करायचं होतं परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. टॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. सहजासहजी हे दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले नाहीयेत. 11 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावा तुम्हाला इथून मात्र जमवाव्या लागतील. गोलंदाजाने नुकताच डॉट बॉल हाताळलाय. पाहूया 5 बॉल अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. बॉल तयार. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली परंतु त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. बॉल थांबणार नाही. बॉल चालला मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकार ठोक. जी 10 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहे 17. 10 चेंडू 17 धावा. 17 धावा 10 चेंडू. काय घडणार. काय बिघडणार. कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. 10 बॉल मध्ये 17 धावा. ओ बिग हिट. वाव काय फटका सजवलाय. ताकदीचा प्रचंड वापर. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मारतो उचलून उचलून. 6 धावा. षटकार.
थँक्यू. येस आपण पाहतोय अगदी या परिसरातील बायकरमॅन पुरस्कर्ते म्हणून ज्यांचं नाव आहे, जे नावलौकिक आहेत, त्यांचे बिंदासभाई ठोंबरे यांच्या गावचा संघ इथे खेळतोय आणि त्यांचा आपण कटआउट पाहतोय. त्यांच्या कटआउट हिटसाठी देखील इथे पारितोषिक आलेलं आहे आणि डीजे मास्टरसाठी आपण पाहतोय आमच्या संदीपभाई ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं, संदीपभाई पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. थँक्यू. याही वेळेला बॉल बॅकड्राईव्ह खेळला, तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. मिस फिल्डिंग होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण झाली आहे. गौरव दाबने वाढदिवसाच्या वेळी खऱ्या अर्थानं आज त्याचा वाढदिवस आहे, परंतु आज सेल्फ गिफ्ट स्वतःला देत असताना जबरदस्त खेळ दाखवलाय. 9 बॉल त्यानं फेस केलेत आणि इम्पॉर्टंट धावा त्याच्या बॅटमधनं येत्या 27 धावेची एक बहारदार इनिंग तो साकारत असताना बॉल तयार. 8 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. बिग हिट काढण्याचा प्रयत्न इथे पहा, शांत ठेवलंय. गोलंदाजी करणारा संघ देखील सांगतोय, खानाव संघ आम्ही देखील सहजासहजी हार मारणाऱ्यातले नाही आहोत. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. याच दरम्यान आज आपण पाहतोय आमचे WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनी, या वाहिनीवरती कॅमेरामॅन म्हणून नियमितपणे काम करत असणारे आणि आमचे WTCचे आपण पाहतोय खानामधील CEO आहेत आदरणीय रोहितभाई कालोखे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस ते सेलिब्रेशन करतायत. मैदानावरती सामना पाहून त्यांना WTC टीम आणि आमची ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी चिंचवलीची टीम यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आणि MJ भाई मिलिंद जाधव यांचा जो वाढदिवस उद्याच्या दिवसामध्ये साजरा होणार आहे आणि तो आपल्याला उद्या व्यासपीठावरती जरूर सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. ते इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे आपण देखील याच्या मंचावरती. थँक्यू. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकेल? शेलारपाडा की खानाव, खानाव की शेलारपाडा, अशी मात्र सुरू असलेली मैदानाच्या आतमध्ये लढत. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. संकट मोचक म्हणून हा गोलंदाज आता आपल्या टीम साठी धावून येईल का? प्रज्वलचा पहिला बॉल, फटका दमदार आहे. तिथे फिल्डर पहा, भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. आठवावी लागेल अंगद पाटीलची गोलंदाजी, जिथे मात्र 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आणि इथे पहा हा गोलंदाज आता 5 बॉल मध्ये 8 धावा रोखू शकेल का, थांबू शकेल का, काय घडणार आहे? परंतु पहा गौरव भन्नाट फॉर्म मध्ये 11 बॉल त्याने फेस केल्यात. 27 या धावसंख्येवरती खेळतोय. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 8. यावेळेला देखील ऑन साइडला डीप मिड विकेट रिझर्व्ह मधून फिरलर बॉलच्या मागे धावतात. या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. 4 चेंडू विजयासाठी 7 धावा, 4 बॉल 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. काय घडणार आहे, काय घडणार आहे? रंगतदार वाढलंय, कारण मॅच मध्ये जर का आपण बघितलं तर आता रोमहर्षकपणा पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल पंतांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. आता 4 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अजूनही आम्हाला जवळजवळ भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आपण खरं तर भरपूर वेळ घेत्या.
4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 6 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. काय घडणार आहे, कोणता संघ जिंकेल? शेलारपाडा की खानाव, खानाव की शेलारपाडा? गोलंदाज देखील तितकाच ताकदवान आहे आणि समोर फलंदाजी करणारा बॅटर देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग करत आलाय. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमागानं सिंगल डबल न देखील बॅटिंग करणारा संघ बाज जिंकू शकतो. परंतु गोलंदाज एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट त्याने घेतली तर इथे मात्र पुन्हा एकदा एक मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करणारा संघ येऊ शकतो. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 6. गोलंदाज तयार. प्रज्वल फुलटॉस, परफेक्ट फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळाली आहे. विकेटचं पतन. डीजे मास्टर ठोक. समीकरण थोडस अवघड होत चाललं. प्रत्येक बॉलवरती आता 2 धावा जमवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या शेलारपाडा या टीमला. येणारे बॉल 3 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 6. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. अंतिम टप्प्यात हा सामना आता येऊन ठेपलाय. काय घडणार आहे? गोलंदाज पहा, प्रज्वल पाटील प्रभावित करतं. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून एक सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती त्याने सिंगल खर्च केली आणि त्यानंतर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली. 3 बॉलमध्ये 6 करायच्या आहेत. 3 चेंडू 6 धावा. आजच्या रात्रीमध्ये इथे मात्र कोणता संघ बाजी मारणार आहे? शेलारपाडा की खानाव? गोलंदाज तयार. प्रज्वल यावेळेला बॉल हवेत. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु भाग अर्जुन भाग अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. इथे घडतंय काय? हो माय गॉड, हो माय गॉड. इथे जर का आपण बघितलं तर एक फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन झाला रनआउट. विकेटचं पतन. यस 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 यस. इथे जर का आपण बघितलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा जरूर प्रयत्न झाला, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळाला आणि स्ट्राईक आता रोटेट नसणार आहे. कारण आता समीकरण 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. ICCचा एक नवीन नियम आणि त्याच्या अनुषंगाने इथे मात्र बॅट्समन सेफ असणार. पाहूया 2 बॉलमध्ये आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 4 धाव. 4 धावा 2 चेंडू. काय घडणार आहे? प्रत्येक बॉलवरती 2 रन. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल आहे. इथे जर का डॉट बॉल आला तर पुढच्या बॉलवरती मजा येणार आहे, परंतु इथे मात्र सिंगल डबल न जर धावा घेतल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर येणार नाही. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा हा बॉल खोलात टाकला होता आणि इथे पहा 1 धाव जरूर मिळतीये. आता 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. 1 बॉल 3 धाव. 3 धावा 1 चेंडू. काय घडणार आहे? खानाव की शेलारपाडा? शेलारपाडा की खानाव? आज मात्र वाढदिवस आहे गौरवचा. पाहूया आपल्या वाढदिवसाच्या वेळी खरं तर आपल्या टीमला इथे मात्र हे विजयाचं गिफ्ट देईल का बॅट्समन गौरव? काय घडेल? 1 बॉल मध्ये 3. हृदयाची ठोके वाढवणारा सामना उत्कंठा शिगेला पोचली आहे, कारण जिंकणार कोण हा पडलेला प्रेक्षकांना प्रश्न. आणि आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जरूर मिळणार आहे काही क्षणातच. चला स्पीडअप करावं लागेल. नेक्स्ट मॅच खरं तर आसोडगाव संघ लगेच सामना संपल्यानंतर आपण फिल्डिंग लावून घ्यायची. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धाव. गोलंदाज निघालाय. यावेळचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर बुंदा आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. खानाव या संघाने सामना जिंकलाय
आणि इथे मात्र एक स्पर्धेच्या अनुषंगाने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना या धावा खरं तर डिफेंड केला गोलंदाज सबसे कातिल प्रज्वल पाटील. आजची रात्र खरं तर आपल्या गोलंदाजीने गाजवली या गोलंदाजांना. आणि पहा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळात आम्ही डिक्लेअर करू. खरं तर सांगण्याची गरज नाहीये, खानावकरांच्या प्रत्येकाच्या जर का आपण बघितलं तर तोंडावरती हेच नाव आहे. नो डाऊट ज्याने 2 षटकं हाताळत असताना कमालीची